नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आमचा मंगलोरमध्ये तिसरा दिवस आहे. आज आपण कर्नाटकातील प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर उडुपी श्री कृष्ण मठा येथे दर्शनासाठी आलो आहोत. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून भारतातील अत्यंत प्रसिद्ध कृष्ण मंदिरापैकी एक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना महान संत माधवाचार्य यांनी 13व्या शतकात केली. असे मानले जाते की श्रीकृष्णाची ही मूर्ती समुद्रातून मिळाली आणि नंतर येथे प्रतिष्ठापित करण्यात आली. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन थेट समोरून घेतले जात नाही. भक्तांना दर्शन एका छोट्या खिडकीतून दिले जाते, ज्याला कणा कणा किंडी असे म्हणतात. या खिडकीतून दर्शन घेण्यामागे भक्त कनकदास यांची एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. संत कनकदास हे भगवान श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते. ते एक कवी आणि संत होते आणि त्यांना श्रीकृष्णावर खूप प्रेम आणि श्रद्धा होती. एकदा ते उडुपी श्रीकृष्ण मठा येथे श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी गेले, पण त्या काळात समाजात जातीभेद खूप होता. त्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. तेव्हा संत कनकदास मंदिराच्या मागच्या बाजूला बसून भगवान श्रीकृष्णाची भक्ती करू लागले आणि भजन गाऊ लागले. त्यांच्या मनातील खरी भक्ती पाहून एक चमत्कार घडला. असे सांगितले जाते की मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती आपोआप मागच्या दिशेने वळली आणि ज्या ठिकाणी कनकदास बसले होते तिथे भिंतीत एक छोटी खिडकी तयार झाली. त्या खिडकीतून संत कनकदासांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्या खिडकीला आज कणकणा किंडी असे म्हणतात. आजही भक्त या खिडकीतून श्रीकृष्णाचे दर्शन घेतात. ही कथा आपल्याला सांगते की देवासाठी जात, पद किंवा संपत्ती महत्वाची नसते, तर खरी भक्ती आणि श्रद्धा महत्वाची असते. मंदिर परिसरात अष्टमठ म्हणून ओळखले जाणारे 8 मठ आहेत. येथे दररोज पूजा, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडतात. मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून अन्नदान देखील दिले जाते. मंदिराची वेळ साधारणपणे पहाटे 5 वाजता सुरू होते आणि रात्री 9 वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येते. दिवसभर येथे विविध पूजा आणि धार्मिक विधी पार पडतात. हे पवित्र मंदिर उडुपी रेल्वे स्टेशन पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरून ऑटो किंवा टॅक्सीने 10 मिनिटात सहज येथे पोहोचता येते. कर्नाटकाला गेलात तर या पवित्र उडुपी श्रीकृष्ण मठा मंदिराला नक्की भेट द्या आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घ्या. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी आलो उचिला महालक्ष्मी टेम्पल येथे. हे सुंदर मंदिर उडुपीपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 66 जवळ वसलेले आहे. या मंदिराची स्थापना 1957 साली झाली असून हे मंदिर देवी महालक्ष्मीला समर्पित आहे. उडुपी आणि मंगलोर परिसरातील मोगवीर म्हणजे मच्छीमार समुदायासाठी हे मंदिर एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. मंदिराची वास्तुकला खूपच सुंदर असून येथे होयसळ शैलीतील रचना, लाकडी कोरीव काम आणि ग्रॅनाइटचा वापर केलेला दिसतो. मंदिर अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले असून त्यामुळे त्याचे सौंदर्य अजून वाढले आहे. येथील दसरा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्या काळात हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात. मंदिराची वेळ सकाळी 6 ते दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 अशी आहे. मंगलोरमध्ये आलात तर या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या आणि देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. देवी महालक्ष्मीचे सुंदर आणि मनपूर्वक दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मालपे बॅकवॉटर्स येथे बॅकवॉटर बोटिंग करण्यासाठी. उडुपी जवळ असलेले हे ठिकाण खूपच सुंदर आणि शांत आहे. येथे बोटिंग करताना आजूबाजूला दिसणारे पाणी, हिरवीगार झाडे आणि निसर्गाचे अप्रतिम दृश्य मनाला खूप आनंद देते. आम्ही येथे बोटिंगचा खूप छान अनुभव घेतला. पाण्यावर बोटीत फिरताना निसर्गाची सुंदरता अगदी जवळून पाहायला मिळाली. उडुपीला गेलात तर मालपे बॅकवॉटर येथे बॅकवॉटर बोटिंगचा अनुभव नक्की घ्या.
बॅकवॉटर बोटिंगचा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो मालपे सी वॉक येथे। हे ठिकाण मालपे बीच जवळ असून समुद्राच्या मध्ये चालत जाण्याचा एक वेगळाच अनुभव येथे मिळतो। सी वॉक वरून चालताना दोन्ही बाजूनी अथांग समुद्र लाटा आणि थंडगार समुद्राची हवा मनाला खूप आनंद देते। येथून सूर्यास्ताचे दर्शन खूप सुंदर दिसते। तसेच दूरवर प्रसिद्ध सेंट मेरीज आयलंड देखील पाहायला मिळते। समुद्रात दिसणाऱ्या मच्छीमार बोटी आणि आसपासचा निसर्ग यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी खूप आकर्षक आहे। फोटोग्राफीसाठी देखील हे एक सुंदर स्पॉट आहे। उडुपीला आलात तर मालपे सी वॉक येथे नक्की भेट द्या आणि समुद्राच्या मध्ये चालण्याचा हा खास अनुभव जरूर घ्या। येथे मालपे सी वॉक वर चालताना काही सुंदर पुतळे देखील पाहायला मिळतात। येथील सर्वात खास पुतळा म्हणजे मच्छीमार कुटुंबाचा पुतळा आहे। या पुतळ्यामध्ये एक मच्छीमार हातात बल्ब घेऊन दिसतो। त्याच्यासोबत डोक्यावर मासळीची टोपली घेतलेली मच्छीमार स्त्री आणि त्याच्या मागे चालणारे छोटे मूल असे सुंदर दृश्य दाखवलेले आहे। हा पुतळा देखील किनारपट्टीवरील लोकांचे जीवन आणि मच्छीमार संस्कृती दर्शवते। कारण मालपे हे उडुपी जिल्ह्यातील एक मोठे मच्छीमार केंद्र आहे आणि येथील अनेक लोकांचे जीवन मच्छीमारीवर अवलंबून आहे। म्हणूनच या पुतळ्यामधून येथे राहणाऱ्या मच्छीमारांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या जीवनशैलीचे सुंदर चित्रण केलेले दिसते। मालपे सी वॉक पाहिल्यानंतर आम्ही अगदी जवळ असलेल्या मालपे बीचवर आलो। सी वॉक पासून हा बीच फक्त काही अंतरावरतीच आहे। उडुपी रेल्वे स्टेशन पासून हा बीच 15 ते 20 मिनिटावर आहे। उडुपी जवळ असलेला हा बीच खूपच सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। येथे समुद्राच्या मोठ्या लाटा, थंडगार हवा आणि स्वच्छ वाळू यांमुळे पर्यटकांना खूप आनंद मिळतो। संध्याकाळच्या वेळी येथे सूर्यास्ताचे दृश्य खूपच सुंदर दिसते। तसेच येथे फिरणे, फोटो काढणे आणि समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवणे हा एक खूप छान अनुभव असतो। उडुपीला आलात तर मालपे बीचला नक्की भेट द्या आणि समुद्र किनाऱ्याचा हा सुंदर अनुभव जरूर घ्या। अशा प्रकारे आम्ही मंगलोर आणि उडुपी मधील आमचे सुंदर 3 दिवस खूप छान अनुभवासोबत घालवले। या प्रवासात आम्ही अनेक सुंदर मंदिरे पाहिली, समुद्र किनारी फिरलो आणि निसर्गाचा आनंद घेतला। हा संपूर्ण प्रवास आमच्यासाठी खूपच आनंददायी आणि लक्षात राहणारा ठरला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।